विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचा सामना करावा लागतो. कधी माणूस हतबल होऊन जातो, मग तो देवावर हवाला ठेवू लागतो, नशिबाला दोष देतो. पण हे असे जगणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकाराने प्रयत्न करायला हवा. प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे, अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वतःच्या सामर्थ्यावर भरोसा ठेवता आला पाहिजे. मी अशोक नाथा गर्जे, सहशिक्षक, श्रीतिलोक जैन विद्यालय पाथर्डी येथे मराठी विषयाचे अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पद्य क्रमांक 16 आकाशी झेप घेरे ही कवी जगदीश खेबुडकर यांची कविता अभ्यासणार आहोत. या पद्याचं नाव आहे आकाशी झेप घेरे. कवी आहे जगदीश खेबुडकर. या कवितेचा साहित्य प्रकार आहे गीत किंवा भावकाव्य. आराम हराम आहे या चित्रपटातील हे गीत आहे. यामध्ये मूल्य आहेत श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबन. यानंतर आपण कवीचा परिचय पाहणार आहोत. कवी जगदीश खेबुडकर, जन्म 10 मे 1932. जन्म त्यांचा खेबोडे हळदी कोल्हापूर या ठिकाणी झाला आणि मृत्यू त्यांचा 3 मे 2011 मध्ये झाला. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्ये होत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या मुलांची नावं देखील त्यांनी असे यामध्ये ठेवलेली आहेत. पहा, त्यांच्या मुलाचं नाव आहे, एका मुलाचं नाव अभंग आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे मुक्तछंद. मुलींची नावं देखील त्यांनी कविता पडळकर आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे अंगाई महाजनी. कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात. स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करता येतात हे समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण यानंतर या पद्याचा आशय पाहणार आहोत. कवी जगदीश खेबुडकर यांनी प्रस्तुत कवितेतून माणसाने परावलंबन सोडून स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवावा व ध्येयाची उंच शिखरे काबीज करावीत हा संदेश देताना स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यानंतर आपण हे गीत का अभ्यासायचं आहे, आपल्याला गीत किंवा भावकाव्याची ओळख व्हावी, त्यानंतर स्वसामर्थ्याची जाणीव व्हावी. त्यानंतर आपण या कवितेतून काय शिकायचं आपल्याला, गीत किंवा भावकाव्य समजावून घेतो. प्रयत्नाने, जिद्दीने, प्रयत्नाने संकटावर आपल्याला मात करता येते. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला पुढील कविते संबंधित खालील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असा एक प्रश्न येतो. ही कृती जी आहे ती 3 गुणासाठी असते.
यामध्ये आपल्याला या कवितेचे कवी कोण आहेत आपल्याला उत्तर लिहिता येतं जगदीश खेबुडकर. या कवितेचा काव्य प्रकार आहे गीत किंवा भावकाव्य. त्यानंतर या कवितेचा विषय जो आहे तो स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते. यानंतर आपल्याला या कवितेतून व्यक्त होणारा विचार पाहिजे. माणसाने अनेकदा दैवाच्या आहारी जातात, नशिबावर भरोसा ठेवतात, नशिबात असेल तेच मिळेल अशी अधिक काही मिळणे शक्य नाही अशी त्यांची ठाम समजूत असते. कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात. त्यांच्या मते माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. कठोर परिश्रम केले तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे. यानंतर आपल्याला या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये अभ्यासायची. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक तर पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक. डोंगर, दर्या, सरिता, सागर ही सर्व अडचणीची प्रतीके सर्वसामान्य लोकांना सहज कळतील असे थेट मनाला भिडेल असे ही सोपी साधी प्रतीके कवीने वापरली आहेत. फळ रसाळ मिळते याप्रमाणे अनुप्रासाचा सुंदर उपयोग केला आहे. एकूण ही कविता रसाळ आणि प्रासादिक बनली आहे. यानंतर आपण प्रत्यक्षात आता कवितेचं पहिलं जे कडवं आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. यामध्ये पाखरा या ठिकाणी आपल्याला पाखरा म्हणजे माणसाच्या प्राणासाठी वापरलेले प्रतीक, माणसाचे जिवंत मन. त्यानंतर सोन्याचा पिंजरा म्हणजे लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता, श्रीमंती यात गुंतून पडणे. अशी आकाशी झेप घे म्हणजे आकाशी झेप घे म्हणजे मन ध्येयाकडे उंच झेपावणे. आता यामध्ये आपल्याला या कवितेचा जो पहिला जो तुम्हाला मी आता आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या कवितेचा या ओळीचा तुम्हाला अर्थ सांगतो. आकाशी झेप घे रे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे आणि स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे. यामध्ये पाखराला आकाशामध्ये भरारी घेण्याचे आव्हान केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते, त्यांच्या जीवनाची प्रगती होत नाही, सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे अशा प्रकारची आत्मिक शिकवण दिलेली आहे. यानंतर आपण पुढचा कडवं पाहणार आहोत. तुझ भोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया हा कुटवर वेड्या घेसी आसरा. आता या चरणामधले आपण शब्द पाहणार आहोत. यामध्ये तुझ भोवती म्हणजे तुझ्या भोवताली, वैभव म्हणजे समृद्धी, माया म्हणजे संपत्ती किंवा पैसा, रसाळ म्हणजे रसपूर्ण, मधुर, गोड, सुख लोलुप म्हणजे सुखाची आसक्ती सुखाने, काया म्हणजे शरीर आणि आसरा म्हणजे निवारा. आता यानंतर आपण या या चरणाचा जो भावार्थ आहे तो आपण पाहणार आहोत. कवी म्हणत आहेत की हे पाखरा म्हणजे हे माणसा हा सोन्याचा पिंजरा म्हणजे आयतं मिळलेलं जे सुख आहे, सुख वैभव सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू आकाशामध्ये झेप घे. स्वतःच्या क्षमता ओळखून पुढे पुढे जात राहा. तुझ्या भोवती भौतिक सुखे, माया, मोह यांचा पाश आहे.
या सुखाचे फळ चाखून तू तृप्त होत आहेस. तुझ्या शरीरास या ऐश आरामाची चटकच लागली आहे. पण अरे वेड्या, या आश्रयाचा कुठपर्यंत तू आसरा घेशील. यानंतर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो यावरती एक कृती विचारली जाते. तुलना करामध्ये पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट अशी कृती असते. पिंजऱ्यातील पोपट त्याला काय असतं तो पारतंत्र्यामध्ये राहतो, लौकिक सुखात रमतो, कष्टाविन राहतो, जीव कावरा बावरा होतो आणि मनामध्ये तो खंत व्यक्त करतो. आता या विरोधामध्ये आपल्याला पिंजऱ्याबाहेरील पोपट पाहिजे. तो स्वातंत्र्य उपभोगतो, स्वबळाने संचार करतो, कष्टामध्ये आनंद घेतो, सुंदर जीवन जगतो आणि मन त्याचं नेहमी प्रफुल्लित असतं. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरं कडवं पाहणार आहोत. नंतरचं, तुझं पंख दिले देवानं, कर विहार सामर्थ्यानं, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. आता यामध्ये आपल्याला काही जे कठीण शब्द आहेत ते कठीण शब्दामध्ये विहार करणं म्हणजे संचार, सामर्थ्याने म्हणजे शक्तीने बळानं, सरिता म्हणजे नदी आणि सागर म्हणजे समुद्र. आता या आपल्याला या ओळीचा जो अर्थ आहे तो आपल्याला या चरणाचा अर्थ पाहायचा. तुला देवाने पंख दिलेले आहेत तर त्याचा वापर करून तू सामर्थ्याने विहार कर. म्हणजेच मनुष्याला जे 2 हात दिले आहेत त्याचा वापर करून त्याने कष्ट केले पाहिजेत असे कवीला सांगायचे आहे. दरी डोंगर हिरवी राणे नदी सागर यांना ओलांडून म्हणजेच अतिशय जिद्दीने वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत तू पुढे पुढे एक एक टप्पा करत करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोच. यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कृती विचारली जाते. विद्यार्थी मित्रांनो आकृतीबंध पूर्ण करा. पाखराला या गोष्टी ओलांडायच्या आहेत. त्यामध्ये उत्तर लिहिताना एक आकडा टाकायचा. दरी डोंगर हिरवी राणे सरिता आणि सागर. यानंतर तुम्हाला पुढचं कडवं आहे. कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. आता यामधले आपण शब्द पाहूया. कष्टाविना म्हणजे मेहनतीशिवाय, व्यथा म्हणजे दुःख वेदना, बिचारा म्हणजे गरीब आणि बावरा म्हणजे गोंधळलेला. आता यानंतर आपण या कवितेचा जो भावार्थ आहे या चरणाचा तो पाहूया. कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदण्याचा तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत ओळीद्वारे कवी मानवाला आळस सोडून प्रयत्नवादाची, कष्टाची, परिश्रमाची कास धरावयास सांगत आहे. ही शिकवण मनावर ठसवण्यासाठी कवीने साध्या सोप्या पण अर्थगर्भ व नादमय शब्दाची योजना केली आहे. क ळ या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने येथे अनुप्रास अलंकार साधला आहे. तसेच मिळते वळते अशा शब्दाच्या पुनरावृत्तीतून यमक अलंकार साधल्यामुळे कवितेला लयबद्धता प्राप्त झाली आहे. आता यामध्ये आपल्याला एक आकृतीबंध येतो. कवीने पाखराला करायला सांगितलेल्या गोष्टी यामध्ये आपल्याला 4 गोष्टी सांगायच्या. आकाशी झेप घे, सोन्याचा पिंजरा सोड, सामर्थ्याने विहार कर, सरिता सागर ओलांडून जा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता शेवटचं चरण यामधलं पाहणार आहोत. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. आता यामधले आपण शब्दार्थ पाहूया. श्रमदेव म्हणजे कष्टाचा ईश्वर, अवतरले म्हणजे प्रगटले, प्रसन्नता म्हणजे टवटवीतपणा, नटले म्हणजे शोभले, योग म्हणजे घटना प्रसंग, साजिरा म्हणजे सुंदर
किंवा सुरेख। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या चरणाचा भावार्थ पाहणार आहोत। जेव्हा घाम गाळून काम केले जाते तेव्हा त्या कष्टातून मिळणाऱ्या धनाचा आनंद अवर्णनीय असतो। कष्ट केल्याने श्रमदेवता प्रसन्न होईल व कष्टातून मिळालेल्या धनामुळे घरादारात प्रसन्नता नांदेल असे कवीला सांगायचे आहे। सहज सोप्या पण आशयघन शब्दामुळे ही संदेशपर कविता अतिशय अर्थपूर्ण झाली आहे। कवितेच्या भाषेत एक सहजता, गोडवा आहे। धान्याला मोत्याची उपमा दिली आहे। हे मोती शेतात घाम गाळून कष्ट केल्याने फुलले आहेत। शिवारातील हे धान्य घरात आल्यावर जणू श्रमदेवताच घरी अवतरल्याचा भास होतो अशी कल्पना येथे केली आहे। प्रस्तुत ओळीतील फुलले, अवतरले या शब्दातून यमक अलंकार साधला गेला आहे। त्यामुळे या काव्यांशाला लयबद्धता प्राप्त झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला गृहपाठ देतो। पुढील ओळीचं रसग्रहण करा, तुमच्या शब्दामध्ये रसग्रहण करा। घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले। आता या ओळीचा तुम्हाला मी थोडक्यात 4 मार्कासाठी हा प्रश्न येतो, त्याचं तुम्हाला रसग्रहण कसं लिहायचं परीक्षेमध्ये ते सांगतो। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 3 टप्पे करायचे आहेत। यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे आपल्याला 3 मुद्दे आपले आले पाहिजेत। यामध्ये मी आता तुम्हाला आशय सौंदर्य सांगतो। आपण सुरुवातच करताना असे करायची। प्रस्तुत काव्यपंक्ती ही सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घे रे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे। स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून कर्तृत्वाने ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे। स्वकर्तृत्वानं यशाची शिखरे गाठावी आणि उंच ध्येयाकडे झेप घ्यावी, पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा अमूल्य संदेश ही कविता देते। आता यामध्ये आपल्याला काव्य सौंदर्य पाहायचं। या प्रस्तुत ओळीमध्ये कवीने श्रमाचं महत्त्व सांगितलं आहे। कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही। अविरत प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये राबतो तेव्हा त्याला मोत्यासारखं पीक मिळतं। त्याच्या घामातून मोती फुलतात, ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते। त्याच्या घरी ते अवतरतात, जणू काही श्रमदेवच अवतरतात। यानंतर आपल्याला शेवटचा एक मुद्दा त्यामध्ये पाहायचा, भाषिक वैशिष्ट्ये। ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे। रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटले आहे। साध्या शब्दात गहन असे मांडला आहे। यमक प्रधान गेय रूपामुळे ही कविता मनामध्ये ठसते। आणि शेवटचे एक ओळ अशी आपल्याला टाकायची, या कवितेची भाषा साधी, सोपी, सहज समजणारी कविता आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये।